रावण आणि जटायूचे युद्ध याच परिसरात झाले. जटायूची नख. पाली येथील प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरांपैकी एक असलेल्या श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या जवळच हा गड आहे. काय दृश्य आहे. नमस्कार, मी श्री आलेद्रे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आज मी आहे सुधागड तालुक्यातील पडसरे या गावाजवळ, आणि तिथून आम्ही आता जात आहोत रामेश्वर येथे. तर हा आहे पाली खोपोली रोड. आमची फॅमिली सर्व येत आहेत आता, आणि आम्ही तर आता दोघेजण बाईकवरती पुढे आलो आहोत. तर गाडीसाठी थांबलो आहे आम्ही. तर थोड्या वेळात निघू आपण. गाड्या आलेल्या आहेत मला वाटतं. पालीला इकडं आता निघालो बाईकवरती. आपल्याकडे काही प्रॉपर हेल्मेट कॅमेरा नाही आहे, त्याच्यामुळे मोबाईल स्टँडला मोबाईल लावला आणि चाललो पुढे ट्रॅव्हल करत. रस्ता वळणाचा आहे, पण खूप छान आहे रस्ता. कुठेही खड्डे नाहीत, काही नाही आहेत, प्रॉपर रस्ता आहे. त्यामुळे बाईक चालवायला पण मजा येते या रोडवरती. पण उद्दर गावाजवळ आलो आणि तिथून एक राईटला टर्न आहे, तो जातो उद्दर रामेश्वरला. रामेश्वर दोन मंदिर आहेत, एक खालचा रामेश्वर आणि एक वरती जंगलात आहे. तर आपण आता वरच्या रामेश्वरच्या इथे जाणार आहोत. रस्ता खूप अरुंद आहे आणि वळणाचा आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही बाईक घेऊन येत असाल तर बाईक सावकाश चालवा, कारण पुढे रस्ता थोडा खराब आहे आणि खूप चढण आहेत. पहिल्या दुसऱ्या गेअरवरतीच बाईक चढवावी लागते. आमच्या दोन्ही गाड्या मागे राहिल्या होत्या, तर आम्ही पुढे इथे जाऊन थांबलो. तर पाहतो तर एक सुंदर असा दृश्य इथं दिसत होतं. फायनली आम्ही इथे पोचलोत रामेश्वरमध्ये. वरती पोचल्यावरती नजारा अगदी पाहण्यासाठी सारखा होता. कसले प्रदूषण नाही, काही नाही, एकदम क्लिअर व्हिजिबिलिटी आहे.
मंदिराच्या समोरच पाण्याची टाकी आहे, ते प्यायचं पाणी आहे. तर तिथे आम्ही पाणी पिऊन फ्रेश होऊन मग मंदिरात दर्शनासाठी निघालो. बाप्पाचं दर्शन घेऊन आज गाभाऱ्यात दर्शनासाठी निघालो. दर्शनासाठी काही गर्दी नव्हती, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित दर्शन घेतलं. बाहेर येऊन पाहतो तर काय, यांची एक प्रथा चालू आहे इथे. असे मानले जाते की जर तुमचा हेतू शुद्ध असेल आणि मनात कोणतीही शंका नसेल तर देवाला मनोभावे नमस्कार करून हा नंदी उचलल्यास तो अगदी हलका लागतो आणि सहज उचलला जातो. जर नंदी उचलला गेला तर तुमचा नवस देवापर्यंत पोहोचला आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार असं मानलं जातं. जटाईची ना रावणाने त्याला तो खाली जाऊन पडला तिकडे. ओके. काय आहे ते? जटाईची नख. खूपच सुंदर असं वातावरण आहे ते. शिवार्थ पण आलाय. काय बघायचंय तुला तिकडे? पाणी बघ. अगदी वर्षाचे 12 महिने इथे पाणी वाहत असते. काय ते सुंदर असे दृश्य इथून दिसत आहे. खूप छोटीशी बाग पण लावली इथे. पावसाळ्याचे दिवस येणार आहेत. त्यातच आता 2-3 दिवस पाऊस पडतोय इकडे, त्यामुळे ढग पण खूप छान दिसत आहेत. वाटते नवीनच बांधकाम झालं इथे.
रावण जेव्हा सीतेचे हरण करून लंकेला चालला होता तेव्हा जटायू पक्षाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. रावण आणि जटायूचे युद्ध याच परिसरात झाले. रावणाने जटायूचे पंख कापल्यावर तो रक्ताळलेल्या अवस्थेत पडला. प्रभू श्रीरामाने आपल्या बाणाने येथे पाणी काढले आणि जटायूला पाणी दिले आणि त्याचा उद्धार केला. म्हणून या गावाला उद्धर असे नाव. रामेश्वर मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे पाली येथील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बालालेश्वर मंदिराच्या दिशेने प्रवास चालू केला. जवळच असलेला सरसगडाचे विहंगमय असे दृश्य पाहत पाहत आम्ही पुढे पालीच्या दिशेने रवाना झालो. सरसगड किल्ल्याची निर्मिती सुमारे 2000 वर्षांपूर्वी सातवाहन काळात झाल्या असावी असा अंदाज आहे. या किल्ल्याचा आकार महाराष्ट्रातील पारंपरिक पगडीसारखा आहे, म्हणून या किल्ल्याला पगडीचा किल्ला असेही म्हणतात. रामेश्वरवरून अर्ध्या तासात आम्ही पाली येथे पोचलो. गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर तलाव बघायला आलो. तलाव काही खाली होतं, पूर्ण तलावाचं काम चालू होतं. त्यानंतर मग बाहेर आलो खरेदीसाठी. तर बायको बोलते आपल्या नवीन गाडीला घंटी घेऊया. ठीक आहे चल. तिने गिफ्ट दिली. बाबू कुठली येतस? घरी जायला निघालो तर पावसाचं वातावरण तयार झालं होतं. घरी जाता जाता पाऊस आलाय आणि असा सुंदर असा दृश्य. आणि हा आहे पालीचा किल्ला. आता किती सुंदर दृश्य आहे. थोडंफार भिजलो आहे आम्ही. पाऊस काय थांबत नाही आहे. मातीचा सुगंध पसरलाय शेतातल्या. थोडा वेळ पाऊस अजून राहील असं वाटतंय. My black horse enjoying its first rainy season. इथे आहे हा पडसरे धबधबा. पालीमधील फेमस असा पडसरे धबधबा इथे आहे, पण आता पाणी नाही. आणि खाली हा सुंदर असा दृश्य. थोड्या वेळात पाऊस पण येणार आहे. आणि हा ब्रिजचा काम चालू आहे इथे. काय दृश्य आहे. या रस्त्याने आपल्याला आता जायचं आहे. तर आता आम्ही जात आहोत एकलगर ह्या गावी. पण इथे जाण्यासाठी प्रॉपर रस्ता नाही आहे. पडसरे गावापासून कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात निसर्ग इकडे कसलं भारी होऊन जातं. पूर्ण हिरवंगार असतं. पण प्रॉब्लेम हाच आहे की पावसाळ्यात
इकडे रस्ता खूप निसरडा होऊन जातो, त्यामुळे बाईक चालवणे खूप अवघड होऊन जातं. कारण जे नेहमीचे आहेत ते कसे बसे बाईक नेतात, पण ते पण पूर्ण घराजवळ बाईक जात नाही. मी जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा माझी बाईक पण स्लिप झाली होती. पावसाळ्यात जर समजा कोणी वयोवृद्ध माणूस आजारी पडला तर खूप वांदे होऊन जातात. तर मग त्यांना पडसरेपर्यंत कसं तरी खांद्यावरती वगैरे न्यावं लागतं. गाव छोटं आहे. गावात 8 ते 10 घरं आहेत. ग्रामपंचायतीने या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. शेतं चालवतात, तर इथून पुढे गाडी चालवणं म्हणजे खूप मुश्किलीचं काम असतं पावसाळ्यात. इथे छोटासा ओढा आहे, त्यातून पण पावसातून गाडी न्यावी लागते. लास्ट टाइम मी आय थिंक इकडेच गाडी पार्क केली होती, कारण पुढे जाण्यासाठी रस्ता नव्हता. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. तर आम्ही आता पोचलेलो आहोत घरी. बघू शकता इकडचं दृश्य किती सुंदर आहे, आणि पावसाळ्यात हे दृश्य किती सुंदर असू शकतं. गाड्या तर आम्हाला इथेच पार्क कराव्या लागतात, कारण पुढे घरापर्यंत गाड्या नाही जात. तर सर्वांच्या गाड्या इथेच पार्क आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाव दाखवेन. या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.